नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। जिनेंद्र अर्चनामध्ये जे पहिला प्रस्तावना आहे त्याचं 10 पान नंबर आहे ते वाचत होतो आपण। भक्ती आणि पूजेमध्ये काय फरक आहे हो? जे पूजन करता तुम्ही, पूजा का करायची हेच चाललंय ना आपलं प्रकरण। भगवंतांची पूजा का करायची, कोणी करायची, कशी करायची, कधी करायची, कशाच्या द्वारे करायची, सगळ्याचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये। तर हे न वाचता आपण सगळ्या पूजा करून झाल्या आपल्या। काय मावशी, जिनेंद्रार्चना सगळी वाचून पडून काय पाठ करून झाली, पण प्रस्तावना सगळ्यात शेवटी वाचायची। तर पूजा आणि भक्तीमध्ये काय फरक आहे हे सांगायला लागले। अरिहंत आदि के गुणों में अनुराग भक्ती है। आणि पूजा म्हणजे काय सांगितलं होतं? त्यांच्या उद्देशाने, अरिहंतांच्या उद्देशाने जे काय तुम्ही त्यांना बहुमान देण्यासाठी करता त्याला म्हणलं होतं पूजा। त्यांच्याविषयी अंतरंगामध्ये असणारे परिणाम, एक त्यांच्याविषयी ओढ प्रेम, ह्याला म्हणलं भक्ती। आणि मग तुम्ही द्रव्यपूजा म्हणून जे काय चढवता करता ती झाली द्रव्यपूजा। किंवा जे काय शब्द उच्चारण करून म्हणताय ती सगळी द्रव्यपूजा झाली। शुभभाव ही द्रव्यपूजा झाली। आणि भावपूजा म्हणजे काय? तर त्यांनी हे घेतलं की अरिहंत के प्रतिबिंब का वचन द्वार से, नहीं द्रव्यपूजा झाली ती। आणि भावपूजामध्ये सांगितलं अरिहंत के गुणों में एकाग्र चित्त होकर अन्य समस्त विकल्प छोड़कर गुणों में अनुरागी होना, हे तर भक्तीच झाली मग। आणि पूजा म्हणत असताना भावपूजा कशाला म्हणली? त्यांच्यासारखा मी आहे असे आपली अनुभूती करणं, अशी जाणीव करणं, असं भाववासन करणं, ह्याला म्हणलं भावपूजा। म्हणजेच पवित्र आत्म्याकडे जाणे, कसं भावपूर्ण, त्याला म्हणलं भावपूजा। उक्त कथन में एक बात अत्यंत स्पष्ट रूप से कही गई है कि अष्टद्रव्य से की गई पूजन तो द्रव्य पूजन है ही, साथ ही देव शास्त्र गुरु की वंदना करना, नमस्कार करना, प्रदक्षिणा देना, स्तुति करना आदि क्रियाएं भी द्रव्य पूजन है। जे काय तुम्ही कायेने करताय ना त्या सगळ्या क्रिया सुद्धा सांगितलं। स्तुती करणं, प्रदक्षिणा देणं, काय म्हणायचं जड नमस्कार किंवा द्रव्य नमस्कार, हे सगळं द्रव्यपूजामध्येच येणार। जिनेंद्र भगवान की पूजन भगवान को प्रसन्न करने के लिए नहीं, का करता हो पूजन? देवा मला पाव। काय करायचं हो देव पावल्यावर? तुम्हाला काय करायची गरजच नाही। आणि देव तसा पावला तर तो देवच नाही। जो पावतो तो देव नसतो। काय म्हणतो? जो देतो तो देव नसतो आणि जो मागतो तो भक्त नसतो। मग कोण असतो? तो भिकारी असतो असं म्हणलं जातं। देतो तो भगवान नाही, आणि मागतो तो भक्त नाही। म्हणून सांगतायत जिनेंद्र भगवान की पूजन भगवान को प्रसन्न करने के लिए नहीं, अपने चित्त की प्रसन्नता के लिए की जाती है। सुंदर सांगितलं। काय म्हणले? त्यांचं पूजन का करतोय? त्यांना सुखी करण्यासाठी नाही, त्यांना प्रसन्न करण्यासाठी नाही, त्यांना काय म्हणायचं रिझवण्यासाठी नाही, तर आपण आपल्या पडलं तर चमटते आपल्या परिणामांच्या पवित्रतेसाठी आपण पूजन करतोय। क्योंकि जिनेंद्र भगवान तो
वीतरागी होने से किसी से प्रसन्न या नाराज होते ही नहीं. क्या बताया? पान नंबर 10 आहे जिनेंद्र अर्चनामध्ये, सगळ्यात खालचं पॅरेग्राफ आहे. जिनेंद्र भगवान त्यांचं पूजन जे करतोय ते त्यांना प्रसन्न करण्यासाठी नाही, तर आपल्या चित्ताला प्रसन्न करण्यासाठी. कारण भगवान तर वीतरागी आहेत, ते कुठल्या क्रियेने प्रसन्न होत नाहीत किंवा कुठल्या क्रियेने नाराज होत नाहीत. हाँ, उनके गुणस्मरण से हमारा मन अवश्य पवित्र हो जाता है. त्यांचा अवलंबन घेतल्याने आपल्या ज्ञानामध्ये पवित्रता येते, ती गोष्ट वेगळी. त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी आपण नाही पूजा करत आहे, कारण ते तर स्वतःमध्ये लीन आहेत. त्यामुळं त्यांचं तुम्ही काय करताय ह्याच्याकडं लक्षच नाही आहे आणि त्याची त्यांना गरज पण नाही आहे. समंतभद्र म्हणायला पाहिजे, बरोबर आहे. माझ्या जन्मजरा मृत्यूचा नाश हो म्हणून मी हे चढवतो, असे भाव आहेत. चढवतोय त्यांना चढवतोय, पण भाव मी करतोय. हां, काय म्हटलं त्यांनी ऐकला का? तुम्ही जे पूजा करता त्याच्यामध्ये शेवटी काय म्हणता हो? ओम ह्रीम आदिनाथ जिनेंद्राय जन्मजरा मृत्युविनाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा. पण त्याच्यामध्ये कोणाचं जन्मजरा नष्ट करायचं आहे? त्यांचं नाही करायचं, ते तर ऑलरेडी नष्ट करून वर जाऊन बसलेत. मग त्याच्या मागं म्हणून आपण असं म्हणताना, चढवताना असं म्हणतो की ओम ह्रीम आदिनाथ जिनेंद्राय मम जन्मजरा मृत्युविनाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा. मग सगळ्या प्रत्येक अर्घ्याला का बरं? त्यातनं अध्यात्म पकडायचं आहे ना आपल्याला. म्हणजे मी जन्मजरा रूपी रोगाने त्रस्त आहे, त्याचा नाश करण्यासाठी म्हणून मी हे करतोय पूजन. म्हणून माझ्या हां तेच ना, मम म्हणत असताना माझं हे सिद्ध होतंय तिथं. माझ्याच अष्टकर्माचा नष्ट करायचं आहे मला, माझ्या मोहाचा नाश करायचा आहे, म्हणून मी हे चढवतो. हे भाव आले ना त्याच्यामध्ये. आणि अजून पण काय तर चांगलं सांगितलं होतं ते येताना बघू. स्वाहा म्हणजे समर्पण करतो, असंच की. आचार्य समंतभद्र का निम्नांकित कथन द्रष्टव्य है. न पूजयार्थ स्वयं वीतरागे न निंदयानाथ विवांत वैरे तथापि ते पुण्यगुणस्मृतिर्न पुनाति चित्तं दुरितांजनेभ्यः. स्वयंभू स्तोत्रमध्ये त्यांनी काय सांगितलंय? यद्यपि जिनेंद्र भगवान वीतराग है, अतः उन्हें अपनी पूजा से कोई प्रयोजन नहीं है, तथा वैर रहित है, अतः निंदा से भी उन्हें कोई प्रयोजन नहीं है. तथापि उनके पवित्र गुणों का स्मरण पापियों के पाप रूप मल से मलिन मन को निर्मल कर देता है. किती चांगलं सांगितलं. ज्यांनी त्यांचं पूजन केलं तो कितीही पापी का असेना, त्याचं सुद्धा शुद्धीकरण करायचं कार्य भगवंतांचं. म्हणजे काय हो? सगळ्यांचं परवा आपण घेतल्यासारखं भगवान म्हणजे धोबी. म्हणजे काय? तुमचं पाप मल धुणारे धोबी नाही आहेत ते. तुम्ही पाप करणार आणि जाऊन दर्शन करायचं आणि म्हणायचं देवा माझं सगळं पाप नष्ट कर. किती सोपा मार्ग आहे मग नष्ट करायचं. हा मार्ग नाही. म्हणजे ते भगवान ज्यांनी त्यांना आपल्या अंतःकरणात स्थापन केलं, ज्यांनी त्यांना भावपूर्ण वंदन केलं, पूजन केलं, भक्ती केली, त्यांच्या पापाचा नाश होणार आहे. काय म्हणायचं, नुसतं येऊन जर तिथं क्रिया करत असेल तर त्याला सुद्धा त्या फळाची प्राप्ती होणार नाही. कुछ लोग कहते हैं कि यद्यपि भगवान कुछ देते नहीं हैं, तथापि उनकी भक्ति से कुछ न कुछ मिलता अवश्य है. काय म्हणले हो? भगवान तर काय देत नाही, हां
पण माहीत आहे, आम्हाला माहीत आहे, बघ दर्शन केलं पूजन केलं तर काय तर मिळतंच. हां, असं काय म्हणायचं, एक तुम्ही जर भाव ठेवून गेलात ना भगवंतांकड, इस प्रकार वे जिन पूजा को प्रकारांतर से भोग सामग्री की प्राप्ति से जोड़ देते हैं, किंतु उक्त छंद में तो अत्यंत स्पष्ट रूप से कहा गया है की, काय म्हणलं काका कळलं? म्हणजे जरी तुम्ही म्हणत नाही तोंडाने की तुम्ही मला काहीतरी द्या, पण असा अभिप्राय अंतरंगामध्ये की पूजन केलं ना, आम्ही देव करतो, धर्म करतो, पूजा आदी करतो, सगळं प्रक्षाळ करतो, एवढं चांगलं, म्हणजे आम्हाला काही ना काही मिळणारच, म्हणजे आम्हाला पुण्य मिळणारच, अशी भाव आहेत नाही. मग ज्याचे असे भाव आहेत त्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे हे सांगायला लागले. उनकी भक्ति से भक्त का मन निर्मल हो जाता है. मन का निर्मल हो जाना ही जिन पूजा जिन भक्ति का सच्चा फल है. तुम्ही जर संसारिक लौकिक गोष्टींची इच्छा करत असाल तर त्याची नाही प्राप्ती होणार आहे. तुम्ही जेव्हा भगवंतांची पूजन भक्ती करताय तर फळ मिळणार आहे तुम्हाला. काय फळ मिळणार आहे? तुमच्या परिणामांची पवित्रता होणार आहे, आणि ते सगळ्यात मोठं फळ आहे. का असं काही नाही, आता त्याचा इन्फ्लुएन्स अनेक वेळापर्यंत राहतं, ते तर आहेच की. पण आता सकाळी पूजन केलं त्याचं असं एक इम्पॅक्ट असतो, एक दिवसभरामध्ये आपण त्या इन्फ्लुएन्समध्ये असतो की किती आज सुंदर अनुभव आला, आज असं पण म्हणलं, किंवा काय एक ध्यान केलं असेल, काय जे करता त्याच्यामध्ये आनंद जो मिळाला आपल्याला तो दिवसभरामध्ये पण राहू शकतो, आणि कदाचित असे संस्कार पुन्हा उद्रेकित होऊन पुन्हा असे भाव होऊ शकतात. जसं पिक्चरला जाऊन आल्यावर 3 तासच असतं का त्याच्यामध्ये? काय पिक्चर बघितल्यावर एखादं काय स्टोरी बघितली, काय बघितलं असेल काका, 3 तासच फक्त त्याच्याबरोबर असतो का? मग किती वेळ असतो? अहो अरे घटवायचं आहे, कधी बघितलं असेल त्याचं सांगायचं आहे मला. म्हणजे आपण बघून आलो तर ते आलेल्यावर घरातल्या सगळ्याला सांगणार, परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सगळ्याला सांगणार, परत 4 दिवसांनी त्याचं काहीतरी रिवाइंड करणार, चालू असतं ना हे दिवस रात्र. मग तसं म्हणायचं की हे सुद्धा एक पिक्चर आहे ना, भगवंतांच्या सोबत राहतो तोपर्यंत ते सगळ्यात श्रेष्ठ पिक्चर आहे. हां, म्हणून सांगायचं की तिथं बसून त्यांनी सगळ्यांचे पिक्चर बघाले. तुम्ही काय काय करता, तुमचं मागचं काय, पुढचं काय, मधलं काय, सगळं पिक्चर त्यांना स्पष्ट दिसतंय. पण ते कसे आहेत? अविचल. ते तुमच्या पुण्यपापांनी, तुमच्या काय म्हणायचं चांगल्या वाईट परिणामांनी जर आपण विचलित होत नाहीत. पण आपण थोडं काहीतरी बघितलं, समजलं की लगेच विचलित होतो. म्हणून त्यांचं अवलंबन आपल्यासाठी ज्ञानामध्ये निर्मळता देणार आहे हे सांगायला. हे सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे तुम्हाला जिनपूजेचं. ज्ञानीजन तो अशुभ भाव व तीव्र राग से बचने के लिए ही भक्ति करते हैं. म्हणून त्यांनी एक मस्त श्लोक घेतला विशापहार स्तोत्रमध्ये. काय असं म्हणलंय तिथं पण धनंजय कवींनी की मी जेव्हा भगवंतांचं पूजन करतो, भक्ती करतो, त्यावेळीस मला काय फळाची प्राप्ती होते. सेम हेच आशयाचं श्लोक आहे त्याच्यामध्ये बरं का. इति स्तुतिं देव विधाय दैन्यान् वरं न याचे त्वमुपेक्षकोऽसि. यथा प्रकाश स्थितमंधकार छाया तरुं संश्रयतो स्वतः स्यात् कश्छायया चितयात्मलाभे. मला समजलं, तुम्हाला किती समजलं मला माहीत नाही. काय सांगितलं की कोणी जीव आहे आणि तो झाडाच्या खाली गेला, झाडाच्या खाली जाऊन उभारलाय, आणि तिथं जाऊन असं म्हणावं लागतं का की झाडाने मला छाया द्यावी, छायेची अपेक्षा केल्यावर मग मला छाया मिळणार, असं कधी होत नाही. मग तसं सांगितलं भगवंतांची मी पूजन करतोय तर दैन्य दीन परिणामांनी करत नाही आहे, मला काहीतरी मिळावं द्यावं. तर इति स्तुतिं देव विधाय दैन्यात वरम न याचे त्वमुपेक्षकोसी. मी तुमच्याकडं वर मागत नाही आहे, तुम्ही तर उपेक्षकच आहात, म्हणजे काय तुम्ही देणारच. असं म्हणून आपण एकदा नाही पण म्हणलं आणि याचना पण केली, असं दोन्ही पण व्ह्यू त्यात दाखवले त्या श्लोकामध्ये. आणि मग जसं की ते वृक्ष सगळ्यांना छाया द्यायला सदैव तयार आहे,
तुम्ही न मागता सुद्धा ती छाया देणार आहे. तसंच जो कोणी भगवंतांच्या आश्रयाला येणार, जो कोणी त्यांना आपल्या अंतःकरणात स्थापन करणार, त्याला नेमाने विशुद्धीरूप फळ मिळणारच. निर्मळता, एक प्रसन्नता, पवित्रता सहज त्याच्या परिणामामध्ये येणारच. हे सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे. म्हणून मी तुम्हाला दीनतेने काय मागायला आलो नाही. मी तर पूजा करतोय, पण तुम्ही देणार हे मला माहीतच आहे. असं आपण काय म्हणायचं, एक टोमणा मारायचं का देवाला? म्हणजे तुम्ही देणार तर आहातच, मग मी घ्यायला रेडीच आहे असं. इस संदर्भ में आचार्य अमृतचंद्र की निम्न पंक्तियाँ द्रष्टव्य है. अयम ही स्थूल लक्षतया केवल भक्ती प्रधानस्य अज्ञानिनः भवति. अशा रीतीने स्थूल लक्षाने केवळ भक्तीच्या प्रधानतेने अज्ञानी जो करतो पूजन तो अज्ञानी आहे. इस प्रकार राग मुख्य रूप से मात्र भक्ति की प्रधानता और स्थूल लक्ष वाले अज्ञानियों को होता है. असा राग म्हणजे काय, त्यांनी मला काहीतरी फळ द्यावं असा राग तर अज्ञानीला होतो. उपरीतन भूमिकायाम अलब्ध आस्पदस्य अस्थान राग निषेधार्थम तीव्र राग ज्वर विनोदार्थम वा कदाचित ज्ञानिनः अपि भवति इति. ज्ञानीला सुद्धा असा राग होतो. कधी होतो? उच्च भूमिका में स्थिती न होतो, जिथं अयाचक रूपाने श्रेष्ठ रूपाने नाही राहू शकत अनेक काळपर्यंत. तब तक अस्थान का राग रोकणे म्हणजे अन्य स्थानातली कुठली तरी अपेक्षा रोखण्यासाठी अथवा तीव्र राग ज्वर मिटाने के हेतु से कदाचित ज्ञानियों को भी होता है. काय कळलं सांगा? ज्ञानीला असा राग कधी होतो? भगवंतांनी काहीतरी फळ द्यावं किंवा भगवान फळ देतात असा भाव कधी प्रगट होतो? बोला दीपालीबेन. त्यांनी दोन हेतू दिले. दोन हेतू काय? दोन हेतू दिले सांगा. चांगले हेतू दिलेत त्यांनी. बोला. धर्मींना काही त्रास होत असेल, साधर्मींना किंवा गुरुजनांना काही त्रास होत असेल. नाही, दुसऱ्याकडच नाहीच. मी ज्ञानी आहे, मला भगवंतांकडून कधी असा राग होतो की त्यांनी मला काहीतरी फळ द्यावं. काय सांगितलं? जिनेंद्रराजन आहे का? स्वतः खूप त्रासलेला असेल, खूप त्रासलेला आहे तो आणि तो मागत नाही, नॉर्मली मागत नाही तो, पण कधीतरी त्याच्याशी भाव झाले की त्याने त्या कंडिशन मध्ये काहीतरी याचना केली. नाही, असं पण नाही आहे. जिनेंद्रराजन आहे का समोर? ते समोर वाक्य ठेवा म्हणजे समजतंय. 11 पानावर खालून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये घेतलंय त्यांनी. परत वाचू वाक्य. उच्च भूमिका में स्थिति न हो तो तब तक अस्थान का राग रोकने के हेतु से अथवा तीव्र राग ज्वर मिटाने के हेतु से कदाचित ज्ञानियों को भी ऐसा राग होता है. बताओ अभी. नाही ना काकी? बरोबर, असं म्हणा. तीव्र अशुभापासून वाचण्यासाठी तू म्हणतोय तुमच्यासारखी दृढता, स्थिरता, तुमच्यासारखं श्रद्धा माझं मोक्षाला जाईपर्यंत राहू दे अशी मागणी करू शकतो. नाही, जोपर्यंत त्या तुमच्यासारखं माझं पद नाही प्राप्त होत, तुमच्यासारखी स्थिरता मला नाही प्राप्त होत, तोपर्यंत मी तुमचं अवलंबन घेणार. त्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर राहा, तुम्ही मला मार्गदर्शन करत राहा अशी एक अपेक्षा म्हणा. आणि दुसरं, अस्थानामध्ये न जावं माझा उपयोग म्हणजे काय? उच्च भूमिकेमध्ये स्थित होणं म्हणजे बस निर्विकल्प. निर्विकल्प असं शुद्ध उपयोग नाही राहत, तोपर्यंत मी तुमचं अवलंबन घेतो. का? अशुभामध्ये न जाण्यासाठी. अशुभ भाव असं किंवा लौकिक इच्छा, संसारी गोष्टींबद्दल काहीतरी अपेक्षा, हे असल्या गोष्टींमध्ये न माझा उपयोग जावो म्हणून मी तुमच्याशी राग जोडतो. आणि तीव्र राग ज्वर मिटाने के हेतु से म्हणजे ज्वर नाही आहे, तो काही ताप नाही आहे, तीव्र रागाचा परिणाम मिटवण्यासाठी म्हणून मी तुमच्या ठिकाणी येतो आणि
अपेक्षा करतो. हे पुण्याच्या उदयात मला तुमचा विसर पडू नये. तसं पण नाही. आता अन्य गोष्टींबद्दल राग आहे ना, काय जे काय तुमचे परिग्रह आहे त्याच्याविषयीचा जो तीव्र राग उत्पन्न झालाय तो नष्ट करण्यासाठी मी तुमच्याकडे येतो, कारण तुम्ही निष्परिग्रही आहात, तुम्ही निस्संग आहात. तुम्हाला पाहून मला तसे भाव होत की मी सुद्धा परिग्रह रहित आहे, परिग्रहाच्या अधीन नाही आहे, असे परिणाम हो ह्याच्यासाठी म्हणून मी तुमच्याकडे येतोय. म्हणजे एक प्रकारची याचनाच केली भगवंतांकडून. पण ज्ञानीचे भाव असतात ते प्रशस्त असतात, अज्ञानीचे भाव आहेत ते अप्रशस्त आहेत, हे सांगितलं. उक्त दोनों कथनों पर ध्यान देने से यह बात स्पष्ट होती है कि आचार्य अमृतचंद्र तो कुस्थान में राग के निषेध और तीव्र राग ज्वर निवारण की बात कहकर नास्ति से बात करते हैं. उसी बात को समंतभद्राचार्य चित्त की निर्मलता की बात कहकर अस्थि से कथन करते हैं. म्हणजे एका आचार्यांनी निषेधात्मक उत्तर दिलंय, एका आचार्यांनी अस्थिरूपाने कथन केलंय. म्हणजे काय म्हणलं, कुस्थानामध्ये उपयोग न जाओ लिखो. क्या बताया, काय लिहायचं? ज्ञानीला, हां, ज्ञानीला भगवंतांविषयी राग किंवा भक्ती का होते, तर कुस्थानामध्ये राग होऊ नये म्हणून. लिहा की काकाजी, क्या बताया? काकीजी लिहा, सुनीता काकी लिहा, जावा घेऊन या उठून. घ्या 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 वही घ्या, बसा. ज्ञानीला भगवंतांविषयी भक्ती किंवा अनुराग का होतो, तर कुस्थानामध्ये किंवा अस्थानामध्ये रागाचा निषेध करण्यासाठी, भक्ती किंवा राग का उत्पन्न होतो. कुस्थान म्हणजे अशुभ भाव वगैरे, त्यामध्ये रागाचा निषेध करण्यासाठी आणि तीव्र राग ज्वर नष्ट करण्यासाठी, म्हणजे मोहाचा नाश करण्यासाठी असं म्हणा. हे सगळं झालं अशुभापासून वाचण्यासाठी, बरोबर. जोपर्यंत शुद्धामध्ये जाण्यासाठी, जोपर्यंत शुद्धोपयोगात निरंतर मी स्थित राहत नाही तोपर्यंत तुमचं अवलंबन आहे, आणि अशुभामध्ये न जाण्यासाठी. कुस्थानात रागाचा निषेध आणि तीव्र रागज्वर नष्ट करण्यासाठी, म्हणजेच मोहाचा नाश करण्यासाठी. हे निगेटिव्ह सांगितलं. आणि पॉझिटिव्ह काय सांगितलं? पॉझिटिव्ह काय सांगितलं? आपल्या परिणामांच्या निर्मळतेसाठी, विशुद्धीसाठी भगवंतांविषयी भक्ती, पूजन, अनुराग केला जातो, विशुद्धीसाठी. इस प्रकार पूजन एवं भक्ति का भाव मुख्य रूप से अशुभ राग व तीव्र राग से बचाकर शुभ राग व मंद राग रूप निर्मलता प्रदान करता है. अशुभापासून सोडवतो आणि तो राग शुभरूप किंवा मंद रागरूप असतो परिणाम, त्यामुळं त्याच्यामध्ये थोडीशी निर्मळता वाढत जाते असं सांगायचं आहे. आणि जो जीव त्यांच्या अवलंबनानंतर पुढे जाऊन शुद्धाचं अवलंबन घेतो त्याला त्याला अत्यंत विशुद्धी प्रगट होते. तर एक प्रश्न विचारला होता की जे पूजन आधी केलं जातं ना, विधान मोठे मोठे केले जातात, ते MP UPकडं जरा जास्त आहे त्याचं प्रस्त, की सगळ्यांना इंद्र पदवी द्यायची, परत ते काय 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 म्हणायचं, सगळे इंद्राणी अनेक पद देतात ना, काय 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 असतं आपल्याला तर माहीत पडेल. झालं की पुढं अजून नाही, पूजेमध्ये जे करतात ते इंद्र वगैरे अजून काय काय असतात, असं पदवी जे देतात ना, देव देवांगना वगैरे असं काय काय, आणि मग तिथं त्या स्टेजवर बसवतात पूजा करायला सगळ्यांना, अनेक इंद्र वगैरे असं.
तर एकाने प्रश्न चौदर महिना. एकाने प्रश्न विचारलं, इंद्र का बनवायचं? इंद्राची काय गरज पूजा करायला तुम्हाला? इथं सिद्धचक्र विधान. अजून बरोबर, अजून काय सांगितलं? इंद्र हा सर्वश्रेष्ठ म्हणला जातो संसारी जीवांमध्ये सगळ्या वैभवांच्या अपेक्षेने वगैरे. तरीसुद्धा तो येऊन ज्यांच्या चरणी झुकतोय त्यांची महिमा जास्त आहे हे दाखवण्यासाठी म्हणून एक इंद्र तुम्हाला बनवून त्याच्या डाव्याने पैसे पण मिळते, दान मिळते. नाही, हे नाही. तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इंद्र का बनायचं, तुमचे भाव कसे असायला पाहिजेत ह्याच्यासाठी विचारते. इंद्र का बनवले जातात, त्याच्या मागं उद्देश काय आहे, त्याच्यातलं अध्यात्म धरायला यायला पाहिजे. तुम्ही लोक काय करता हो, सजायला धजायला सगळे इंद्र बनायला तयार. का बरं? मोठं स्थान मिळालं, पुढं बसवणार, सगळं मान देणार. काय म्हणजे इंद्र ज्यांची पूजा करतात, ज्यांना नमस्कार करतात, ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे सांगायचं आहे ना. म्हणून एक मिनिट सांग. हो सगळ्यांनाच होते स्मिताताई. आता मी संपत आली मीटिंग. काय सांगितलं की काय प्रश्न चालला होता? पूजा करताना इंद्र का बनवलं जातं? इंद्र हे पद का आवश्यक आहे किंवा का दाखवता तुम्ही तिथं, जे काय पंचकल्याणी करता किंवा जे विधानादी कार्य केले जातं त्याच्यामध्ये? तर सांगितलं पहिलं कारण संसारामध्ये भक्तीच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ स्थान देवांचं आहे. म्हणजे मनुष्यांना जशी भक्ती करता येत नाही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती देवांची असते. तर सांगतायत मनुष्य जास्त काळ भक्ती करू शकत नाही कारण त्याच्याबरोबर भुक्ती जुडलेली असते. अहर्निश भक्तीचे सामर्थ्य मनुष्यामध्ये नाही. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस भक्ती करण्याचं सामर्थ्य मनुष्यामध्ये नाही, पण ते सामर्थ्य देवतांमध्ये आहे. ती शक्ती देवांमध्येच आहे. जसं की अष्टानिका पर्वांमध्ये 24 तास 8 प्रहर निरंतर ते देव भक्ती करतात. तशी भक्ती मनुष्य करू शकत नाही. म्हणून आपल्या अंतरंगामध्ये त्या इंद्राचं सामर्थ्य जागृत करण्यासाठी इंद्रपद दिलं जातं तुम्हाला. कशासाठी हो? त्यांनी गळ्यात घातलाय, मुकुट घातलाय, हातात घातले, दागिने घातलेत सगळे, म्हणून नव्हे. कशासाठी? इंद्राची शक्ती तशी भक्तीची. त्यांनी जसं आपल्या पूर्ण सामर्थ्याने भक्ती करतोय तसं सामर्थ्य जागृत करण्यासाठी किंवा इंद्रासारखी भक्ती आपल्यामध्ये काय म्हणायचं तशी भाव पूर्ण जोडलं जाण्यासाठी म्हणून म्हटलं की इंद्राची संकल्पना केली जाते कुठल्या विधान कार्यांमध्ये. आधी भक्तीच्या मार्गामध्ये 2 गोष्टी सांगितल्या. भक्तीच्या मार्गामध्ये इंद्र आणि संयमाच्या मार्गामध्ये मनुष्य श्रेष्ठ असतो. सर्वश्रेष्ठ कोण आहे? मनुष्य तशी भक्ती करू शकत नाही आणि देव तसा संयम करू शकत नाही. म्हणून म्हटलं की इंद्रपद दिलं जातं. पहिलं कारण हे सांगितलं. दुसरं कारण सांगतायत इंद्र का बनवलं जातं, तर त्यासाठी दुसरं सांगितलं की संसारातील महान इंद्र आदी म्हणजे संसारामध्ये तुम्हाला कोण वाटते श्रेष्ठ? इंद्र. वैभवाच्या अपेक्षेने, सामर्थ्याच्या अपेक्षेने, ज्ञानाच्या अपेक्षेने, बळाच्या काय असेल ते सगळ्याच्या अपेक्षेने इंद्र हा महान म्हणता तुम्ही. जर तो इंद्रच श्रेष्ठ असताना भगवंतांच्या चरणी झुकतोय तर अन्य देवी देवतांची आम्हाला काय गरज? असं म्हणजे जो श्रेष्ठ आहे तो ज्याला नमस्कार करतो तो सर्वश्रेष्ठ असणार. मग अन्य देवी देवतांच्याकडं आपल्याला जायची आवश्यकता नाही किंवा जाणं योग्य नाही आहे हे प्रदर्शित करण्यासाठी म्हणून कोणाला तरी इंद्र बनवलं जातं. तुम्हाला ते बघून तरी ॲटलिस्ट असं निर्णय व्हायला पाहिजे की इंद्रासारखा इंद्र भगवंतांच्या चरणी झुकतोय, मग आपण काय इतर ठिकाणी जातोय.
म्हणून सांगितलं भगवंतांची महिमा त्यातून पण प्रगट केली. अन्य देवी देवतांची आम्हाला गरजच नाही, हेच सर्वश्रेष्ठ पूज्य आहेत. यासाठी जिनेंद्र चरणात इंद्र रूपात नमन करतो आपण जेव्हा इंद्र बनवतात. मग तिथं साक्षात म्हणून देव आहेत आणि तो इंद्र आहे अशी संकल्पना करून पूजन विधान आदी कार्य केले जातात. काय सांगितले मी? आपने लिखा नहीं. इंद्र क्यों बनाया जाता है? पहिलं हां त्याच्यासारखी हां तशी सामर्थ्य मनुष्यामध्ये नाही, कारण मनुष्य भुक्ती करतो आणि देव भक्ती करतात. आणि दुसरं कारण सांगितलं की जर श्रेष्ठ असणारा इंद्रच देवाच्या चरणी झुकतो तर अन्य देवी देवतांची काय महानता? म्हणजे ह्याच्यावरून सुद्धा भगवंतांची महानताच सिद्ध होते. तिसरं कारण सांगितलं की जर इंद्र भगवंतांच्या चरणी आपले सर्व वैभव समर्पित करतो तर मलाही वैभवाची आकांक्षा नाही. मी सुद्धा म्हणून म्हटलं ना इंद्रपद त्याला दिलं जातं जो की इंद्र कोणाला बनवलं जातं सांगा? इंद्रपद कोणाला दिलं जातं माहित आहे तुम्हाला? इंद्र कोणाला बनवलं जातं? ज्यांनी आपलं धन सढळ हाताने सोडणार. हां म्हणजे बाकीचे पण करतात की, पण श्रेष्ठ पद त्याचं दिलं जातं त्याला का? कारण तेच की असं म्हणजे म्हणायचंय की ज्यांनी सढळ हाताने आपलं वैभव दान करायसाठी तयार असतो तो इंद्र असतो. तुम्हाला चढाव आणि बोलीच दिसणार आहे, त्यांनी समर्पण नाही दिसणार. नाही आम्ही चांगलं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघालोय. इंद्र भगवंतांच्या चरणी जसं आपलं सगळं वैभव समर्पित करतो तसं तर मलाही त्या वैभवाची आकांक्षा नाही. काय म्हणताय हो? धनासाठी पूजन नाही तर धर्मप्राप्तीसाठी पूजन केलं जातं, म्हणून इंद्र आदिपद दिलं जातं. बरोबर. धनासाठी नाही तर धर्मासाठी आणि त्या वैभवाची इच्छा आकांक्षा नष्ट करण्यासाठी इंद्रपद दिलं जातं. इंद्र कधी जाऊन देवासमोर अशी याचना नाही करत की मला ह्याची सगळीची प्राप्ती हो. धनासाठी नाही तर धर्मप्राप्तीसाठी पूजन करण्यासाठी आणि वैभवाचा मोह नष्ट करण्यासाठी इंद्रपद दिलं जातं. पुढं सांगितलं की जेव्हा इंद्र दर्शन करतोय पूजन करतोय तर कोणाचं करतोय? जिनेंद्र भगवंतांचं. मग तिथं सांगताय जिनेंद्र भगवान मनुष्य रूपात आहेत आणि इंद्र देव रूपात आहे, म्हणजेच देवापेक्षा सुद्धा मनुष्य श्रेष्ठ असतात. काय? संयमाच्या अपेक्षेने. म्हणून म्हटलं ना देव लोक देवांचे पाया पडत नाहीत, देव मनुष्यांचे पाया पडतात. मनुष्य सुद्धा मनुष्यांचे पाया पडतात, पण अज्ञानी जीव त्या देवलोकातल्या देवांची भक्ती करायला जातो. म्हणून सांगतायत मनुष्य रूपात असणारे जे जिनेंद्र भगवान आहेत त्यांना नमस्कार, त्यांचं पूजन करण्यासाठी देवातला इंद्र त्यांच्या समोर झुकतोय. म्हणून मनुष्यांचे स्थान देवांपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा मनुष्यपद हे देवपदापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून इंद्रपद घेऊन पूजा करण्यामागे संयमाची महानता दाखवली जाते. म्हणून इंद्र बनवले तुम्हाला. पण आपण काय करतो? असंयमाचे भाव ग्रहण करतो. इंद्र जसं नटतो थटतो तसं आम्ही पण म्हणजे काय केलं? संयमाचं नाही तर असंयमाचे संस्कार करून घेतले. हे सांगायला लागले की इंद्राप्रमाणे शृंगार करण्यासाठी इंद्र रूप घेतले जात नाही, तर इंद्राप्रमाणे भावपूर्वक त्या पूजनामध्ये जोडले जाण्यासाठी, प्रभूंची महानता प्रदर्शित करण्यासाठी
तीन लोकांमध्ये परम शरण स्थान दाखवण्यासाठी इंद्रापेक्षा अधिक सामर्थ्यशाली प्रभूंचा परिचय देण्यासाठी इंद्रपद घेतले जाते. काय काय सांगा. परत एकदा वाचते. इंद्राप्रमाणे नटण्यासाठी, शृंगार करण्यासाठी इंद्ररूप घेतले जात नाही, तर इंद्राप्रमाणे भावपूर्वक पूजनात जोडले जाण्यासाठी, प्रभूंची महानता प्रदर्शित करण्यासाठी, तीन लोकात परम शरण स्थान दाखवण्यासाठी, इंद्रापेक्षा अधिक सामर्थ्यशाली प्रभूंचा परिचय देण्यासाठी इंद्रपद घेतले जाते. पण असे भाव ठेवून पूजा न केल्यास असंयमाचेच संस्कार करून घेतो. पूजा करून फळाची कामना करतो तर मिथ्यात्वाचेच पोषण होते. म्हणजे भगवंतांच्या चरणी येऊन सुद्धा आपण असे भाव करणं म्हणजे उलट दुर्गतीचा बंद करणे. म्हणजे म्हणून सांगितलं मिथ्यात्वाचंच पोषण होतं त्याच्या निमित्तान. पण इंद्र येतो तर इंद्र सम्यक दृष्टी जीव आहे. जो कोणी इंद्र असतो, सौधर्म इंद्र वगैरे, तर सम्यक दृष्टी आहे, एक भवावतारी आहे. आणि मग त्याची भक्ती कशी असणार? सर्वश्रेष्ठ असणार. म्हणून तशी सर्वश्रेष्ठ भक्ती इतरांना कळावी, मिळावी, समजावी म्हणून ते पद दाखवून इतरांना भक्तीची प्रेरणा देण्यासाठी म्हणून ते एक स्थान नेमलेलं असतं तिथं. मग आता आम्ही पण बेळगावला गेलो होतो ना, त्यावेळेस तिथं इंद्र ठेवले होते बघ, 2 जण. नवीन जोडपं होतं. नवीन इन द सेन्स 2 मुलं होते त्यांना, पण धर्मात नवीन म्हणा. इतकी रुजुता होती ना परिणामात दोघांच्या पण. काय सांगल ते, काय म्हणल ते करायची, ऐकायची तयारी. ते पंडित लोक जे सांगणार ते, पण असं भावपूर्ण असं ऐकण्याचे त्यांची वृत्ती, किंवा त्यांनी सांगायचे सकाळी दुपारी संध्याकाळी या, त्यांचं बिझी शेड्यूल तरीसुद्धा येऊन ते 3 टाईम बसणार ऐकायला. मग एके ठिकाणी त्यांनी म्हणले की इंद्र लोक देवासमोर नाचते, तो तुम्ही लोक नाचतच नाही आहे. येऊन नाचायला सुद्धा तयार केली त्यांनी. म्हणजे आजकालच्या पोरांना, बायकांना असं नाचणं हे नाही वाटत ना. ते येऊन ते चामर ढुरा असं म्हणून सांगितल्यावर ते येऊन नुसतं असं हलवतच बसले होते. मग ते म्हणले त्यांची भक्ती अशी असती की कोण आहे नाही काय बघणार नाही. तो इंद्र काय करतो, आपलं अशा भक्तीत अंध होऊन धुंद होऊन नाचत असतो. म्हटल्यावर ते तसं नाचा म्हणून सांगत होते. हो, ते कुठं म्हणजे एवढे सरळ परिणामी होते ना. मग त्यांना सांगितले तुम्ही अशा परिणामांनी जर आपण भगवंतांची भक्ती केलो तर आपल्याला तसं काय म्हणायचं, त्यांच्यासारखं ज्ञान, त्यांच्यासारखी विशुद्धी, तशी श्रद्धा, तसं चारित्र्य का नाही प्राप्त होणार. ज्याची निर्मळता असते, ज्याची रुजुता असते ना परिणामामध्ये, त्याला नियमाने सर्वाची प्राप्ती होते. म्हणून म्हणलं भगवंतांना मागावं लागत नाही, ते सहज देतात. वरम न याचे त्वमुपेक्षकोसी. हे भगवान तुम्ही उपेक्षक आहात, मला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा असं नाही, तर तुमची कृपादृष्टी सगळ्यावर आहे. त्यामुळं मला तुमच्याकडून फळाची प्राप्ती होणारच, हा माझा विश्वास आहे असं म्हटलं जातं. म्हणून म्हटलं की इंद्र बना नाही म्हणत नाहीत, पण भाव असे असावेत आपले त्याच्यामध्ये की त्याच्यासारखी भक्ती मायेकडून व्हावी. म्हणून मी हे पद अंगीकार करतो. मला जास्त काळ त्यांच्याजवळ राहता यावं, जास्त काळ त्यांचा अनुभव घेता यावा, त्यांच्यासारखं मला सुद्धा एक काय म्हणायचं निर्विकल्पतेची प्राप्ती व्हावी, म्हणून त्यांच्याजवळ जाण्यासाठी म्हणून हे पद घेतलं जातं. पण तरीसुद्धा असंयमासाठी किंवा असे संस्कार करण्यासाठी नाही, हे लक्ष असावं आपलं. अन्यथा पाहताना सुद्धा आपल्याकडून ती चूक होते. कोणी इंद्र बनलेलं असेल तर त्यांचं बाकीचे सगळे पाहणारे काय पाहिलं सांग मावशी बेळगावमध्ये? इंद्राने काय घातले, कसले दागिने घातले, कसले कपडे घातले, कसला शरारा घातला, असलं हेच लोकांनी बघितलं. पण ह्याच्याकडं दृष्टी जाईल तर भक्ती नाही होणार. म्हणून म्हणलं की अशी भक्ती करा जेणेकरून भक्त नाही तर भगवान बनण्याचा मार्ग आपल्याला प्रशस्त होईल. ओम जाणा
तीन लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा जिनेंद्र स्वरूप भगवान आत्म्याला जाणा. हा मी शुद्ध आत्मा स्वयं परमात्म स्वरूप आहे. सर्व कर्ममलांनी रहित आहे. सर्वश्रेष्ठ आहे पहा. महान विभूतींचा धनी आहे जाणा. मला परद्रव्याची अपेक्षा नाहीच. संसार करणारा मी नाहीच. मी तर मात्र जाणणाराच आहे. मुक्त आहे, सिद्ध आहे, निर्मळ आहे पहा. विशुद्ध ज्ञान घन स्वरूपोहम. अरिहंत स्वरूपोहम. ओम. विसर्जन. नमो हरि.